विकास महत्वाचा आहे, माणूस महत्वाचा नाही. जो विकास करीन आमचं मग त्याला. खड्डे सगळे खड्डेच खड्डे. मग 2 आमदार असताना त्यांनी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे. राम शिंदेचं काम चांगलं. नाही मी तसं नाही, ज्याचं काम चांगले त्यालाच मत दिलं पाहिजे असं. राम शिंदे साहेबांनी आम्हाला पाणी वगैरे सोडले. कर्जत जामखेड या दुष्काळी तालुक्यात यंदाची विधानसभा गाजण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या रोहित पवारांविरुद्ध भाजपचे प्राध्यापक राम शिंदे अशाच फाईटची सध्या चर्चा असली तरी यंदा अजित पवार गटाची या तालुक्यातली एंट्री झाल्यामुळे रंगत वाढली आहे. अजितदादा गटाने अचानक मारलेली मुसंडी या तालुक्याची गणितं नक्कीच बदलू शकतात. अजित पवारांविरुद्ध रोहित पवार हा वाद पाहता यावेळेला भाजपाऐवजी नव्या व जुन्या राष्ट्रवादीतच लढत होण्याची चिन्ह आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व ठाकरे गटाने रोहित पवारांच्या उमेदवारीला विरोध केल्याने बंडखोरीची शक्यता इथं वाढली आहे. हे सगळं पाहता रोहित पवारांना ही निवडणूक यंदा सोपी नसल्याचं दिसतंय. काम चांगले दोन्ही आमदारांचं. राम शिंदेचं काम चांगलं. दोन्ही आमदारांपेक्षा राम शिंदे चांगले. एखादं विकास काम सांगते शिंदे साहेबांचं. शिंदे साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर केले. सगळे रोड राम शिंदेनेच केले. अंतर्गत रस्ते झाले, सभा मंडप वगैरे दिले. कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके दुष्काळी आहेत. गेल्या वेळेला राष्ट्रवादी एकत्र असताना रोहित पवारांनी बारामतीवरून येऊन विद्यमान मंत्री असणाऱ्या राम शिंदेंचा धक्कादायक पराभव केला होता. भाजपची 25 वर्षांची सत्ता राष्ट्रवादीने हिसकावली. हा शिंदेंसाठीच नाही तर भाजपसाठीही मोठा धक्का होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे खास असलेल्या राम शिंदेंना विधान परिषदेवर घेऊन भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं. आता हे दोघंही आमदार असल्यामुळे विकास कामं, MIDC, रस्ते आदी मुद्द्यांवरून या दोघातला वाद कमी न होता तो विकोपाला गेलाय. गेल्या 5 वर्षात रोहित पवारांनी तालुक्यात जम बसवलाय तर राम शिंदेंनीही कोट्यवधींचा विकास निधी आणलाय. आज आपण कर्जत जामखेड या मतदारसंघात आहोत. हा महाराष्ट्रातील हॉट समजला जाणारा मतदारसंघ आहे. या ठिकाणी एवढेच नव्हे तर या तालुक्याला मतदारसंघाला 2 आमदार लाभलेले आहेत. परंतु अत्यंत बिकट आणि वस्तुस्थिती पाहिली तर या ठिकाणी कुळधरण हे गाव आहे. या ठिकाणी साधा रस्ता पण झालेला नाही. तर माझ्या समोर काही सामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय वाटतंय त्यांना. नमस्कार. काय परिस्थिती? आमच्या इकडं श्रीगोंद्याला जायचं म्हणलं ना तर लोकार्यामध्ये आत्तापर्यंत पूल नाही झालेला. ते बाबा हे म्हणतो आमच्या कर्जत तालुक्यात मोडतो, हे म्हणतो आमच्या श्रीगोंदा तालुक्यात मोडतो. मग त्या दोन्हीच्या मध्ये ते तसंच राहिलेलं आहे. रातविरातचे आमचे लोक जाणारे येणारे चोरट्यांच्या ह्याच्या भीती घेणं जाणं पण गरजेचं नाही ठरले. खड्डे सगळे खड्डेच खड्डे. मग 2 आमदार असताना त्यांनी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे मागच्याच आठवड्यात सांगितलंय. तिथं त्यांच्या जागी त्यांचा मुलगा जय पवारच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे रोहित पवारांनी लोकसभेला शरद पवार गटाची धुरा सांभाळून सुप्रिया सुळेंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सुनेत्रा पवारांचा पराभव अजितदादांच्या अजूनही पचनी पडलेला नाहीये. त्यामुळे रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवार कर्जत जामखेडमधून लढण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांची वाढलेली उठबस पाहता या शक्यता वाढल्यात. कर्जत तालुक्यात अजितदादांचा अंबालिका साखर कारखाना आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांची जुळलेली नाळ पाहता ते येथून सहज विजय होऊ शकतात असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. नाही मी तसं नाही, ज्याचं काम चांगले त्यालाच मत दिलं पाहिजे असं. म्हणजे कुणाला पण नाही ना, जे आपली मदत करेन, जे आपण मदत करेन त्यांनाच आपण मत दिलं पाहिजे. राम शिंदे हे विधान परिषदेवर 2028 पर्यंत आमदार असतील. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा तिकीट देईल का ही शंका आहे. शिंदे वगळता भाजपकडे या तालुक्यात दुसरा मोठा नेताही सध्या तरी नाहीये. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला जाण्याच्या शक्यता राजकीय विश्लेषक मांडतायत. बारामतीत केलेला पवार विरुद्ध पवार हा प्रयोग भाजप कर्जत जामखेडमध्येही करू शकतो. अजित पवारांशिवाय या मतदारसंघात त्यांचे पुत्र जय पवार, अंबादास पिसाळ, राजेंद्र गुंड, प्रवीण घुले आदींची नावं चर्चेत आहेत. राम शिंदे साहेबांनी आम्हाला पाणी वगैरे सोडले. रोहित साहेब पण चांगले काम व्यवस्थित चांगले, दोन्ही पण चांगले. कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या वेळेला मराठा विरुद्ध OBC अशी लढत झाली. त्यात मराठा कार्ड हातात धरून रोहित पवारांनी बाजी मारली. कर्जत तालुक्यात माळी व धनगर तर जामखेड तालुक्यात वंजारी मतांची संख्या लक्षणीय आहे.
राम शिंदे स्वतः धनगर समाजाचे नेते आहेत. गेल्या वेळेला त्यांच्याकडून ओबीसी मतांची बेरीज करणं चुकलं. मात्र यावेळेला ते हे गणित सोडवतील. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त महायुतीने इतर कुणीही इच्छुक उमेदवार शोधला तर मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत होईल. त्यावेळी ओबीसी मतांवरच आमदार ठरवलं जाईल. मंत्री विखे गट, आमदार शिंदे गट यांना हाताशी धरल्याशिवाय या मतदारसंघात ओबीसी गणित जुळत नाहीत असा इतिहास आहे. का तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं सँक्शन असतं इन्फ्रास्ट्रक्चर, तरी पण तुम्ही अलोकेट करत नाही ती फंड तुम्ही बघा ना खाली कसं पूर्ण धुळीमध्ये सगळी माणसाच्या पोरांमध्ये पुन्हा धुळी आहे, त्यामुळं रोग पसरतो, स्किन डिसीज येतात. त्यासाठी प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा, बस टायमाला आणा. का तर आता पॉप्युलेशन वाढलेलं आहे, जसं पॉप्युलेशन वाढलेलं आहे तसं बसची संख्या वाढलेली नाही आहे. कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके दुष्काळी आहेत. दरवर्षी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा इथे गंभीर प्रश्न असतो. कुकडी व सीना कालव्यावरच या दोन्ही तालुक्यांना अवलंबून राहावं लागतं. मात्र दरवर्षी या आवर्तनाचं नियोजन कोलमडतं. शिवाय हाताला काम मिळण्यासाठी MIDCचा मुद्दाही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. MIDC मंजूर झाली असली तरी पवार शिंदे वादात ती अजूनही अडकलेली आहे. यावर्षी याच मुद्द्यावर राजकारण होणार आहे. याशिवाय वाड्या वस्त्यावरील रस्ते, आरोग्य सुविधा या प्रश्नांवरही यंदा गरमागरमी होण्याची शक्यता आहे.